जस्ट घरी आले मी आणि आल्याबरोबर आता माझ्या समोर जो सीन आहे तो बघून मी म्हणजे आता मला काय करू काय नाही समजत नाहीये। आज मी एवढा विचार केला होता, आज काल गॅस पण आणला, मस्त आज जेवायला वगैरे बनवेल पहिल्यांदा स्वयंपाक करेल ह्या घरामध्ये आणि आता मला काम करत बसावं लागणार आहे। तुम्हाला दाखवते आता काय काय झालंय रूममध्ये, थांबा। रात्री मला लई हाऊस आली होती हॉलमध्ये झोपायची, हॉलमध्ये गादी टाकली होती, गादी पूर्ण भिजली आहे, ब्लँकेट पण भिजले, आता खाली होतं बहुतेक। ही खिडकी ओपन होती, जे त्याची नेटवाली खिडकी आहे ती ओपन होती आणि पाणी पूर्ण असं असं किचनमध्ये असं बाहेर डायरेक्ट गॅलरीतून बाहेर आणि बेडरूम मध्ये इकडे बघा कुठपर्यंत गेलं, सिरियसली बघा। आता मला अगोदर हे सर्व क्लीन करायचं काम आहे। देवा यार माझ्यासोबत का व्हायचं होतं असं। पूर्ण आता चालू करते साफसफाई करायला, अगोदर चेंज करते मग साफसफाई करते, मग डायरेक्ट आता मी परत आंघोळच करते। मला आता इरिटेट व्हायला खूप, चलो लागते कामाला पटकन। ब्लँकेट सुद्धा साईडनं आणि बेडशीट पण थोडंसं भिजलं होतं, मग ते पण वाळायला टाकलं आणि खूप फास्ट वाळलं हे पण, आणि गादी पण वाढली, ती स्पंजची असल्यामुळं लवकर वाळली। मला वाटलं होतं आता कुठं किती वेळ लागतो काय होतं, पण मस्त असं ऊन पण पडलेलं होतं, पाऊस येऊन गेला होता, नंतर थोड्या वेळाने परत पाऊस आला होता, पण मग तो काही एवढा जास्त वेळ थांबला नाही। आणि या साईडला म्हणजे पावसाची डायरेक्शन चुकीची होती, माझ्यासाठी चुकीची होती, म्हणून पूर्ण रूममध्ये एवढं पाणी झालं। पण मी ते सर्व पुसलं, साफ करत बसले, क्लिनिंग पण झाली एक त्याच्या बहाण्याने। आणि गादीला बघू शकता तुम्ही एकदम मोठी, एक तर एवढी, तिला मग मध्ये बाहेर घेतलं गॅलरीमध्येच आणि तिला हवेला मस्त सुकवलं। मला प्रश्न पडला होता कसं सुकवू, पण उन्हाला आणि वाऱ्यामुळे लगेच मस्तपैकी सुकून गेली ती। आणि तोपर्यंत मग मी घरातलं पाणी सर्व काढत बसले। एकतर ह्या फ्लॅटचा उतार कुठे मला तेच समजायला अर्धा तास लागला। त्यानंतर मग कपड्याने पूर्ण पाणी थोडं थोडं करून बकेटमध्ये जमा करून बाहेर काढावं लागलं, कारण ते वायपरनी शक्यच नव्हतं। आणि जर पोछा असता तर त्याने जमलं असतं, पण पोछा नव्हता आणि वायपरने काही पाणी बाहेर येतच नव्हतं, म्हणून मग पूर्ण असं बसवून खाली कपड्याने हळूहळू कपड्यात पाणी घेऊन बकेटात काढून असं मला पूर्ण पाणी काढावं लागलं। असं वाटत होतं की पावसाळ्यात चालू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये एवढा पाऊस होता, तर पावसाळ्यात काय होईल असं वाटत होतं। हा घेतलाय नवीन गॅस, मस्त सुंदर। आता नवीन गॅसवर स्वयंपाक करायला पण खूप मजा येईल। भांडे माझ्याकडे सध्या येते, म्हणून अगोदर दूध उतू घालते। पूर्ण रूम सर्व साफ करता 2 तास लागले आणि मी येताना चहापत्तीच आणायचं विसरले, दूध घेऊन आले, चहापत्ती विसरले, मग आता आणली। आता पूर्ण खूप थकले, मस्त चहा प्यायचा आहे, खूप दिवस झाले चहा पिऊन, जसं मी हॉस्टेलला राहिले होते तेव्हापासून चहा पिला नाही, म्हणून मग आता दूध गरम करते अगोदर आणि चहा पिऊ। नवीन कप पक्का कुठे गेले कप, नवीन कप ओपन करू।
आज जेवणामध्ये मस्त बनवायचं होतं, चपाती भाजी, पण पाण्याच्या ह्याच्या नादात सगळं आता बिघडलं. खिचडी बनवावं लागते आता. मी स्टोरेजच्या भरण्या मागवल्यात, त्या अजून आल्या नाहीत म्हणून मला हे सगळं असंच वापरावं लागणार. माझ्याकडे अगोदर चॉपिंग बोर्ड पण नव्हता, तर ह्यावेळेस तो पण घेतला. तसं माझ्या हातची खिचडी कधीच चांगली होत नाही आणि आतापर्यंत पण कधी झाली नव्हती. कधी पाणी जास्त होतं, कधी कमी होतं. पण या वेळेस म्हणजे आज खिचडी एवढी भारी झाली होती, म्हणजे एकदम मसाला भात झाल्यासारखं. आणि सामान तर काहीच नव्हतं टाकलं, फक्त कांदा, टोमॅटो आणि लाल मिरची, अंबारी नाही कांदा, लसूण, मसाला, हळद वगैरे एवढंच सामान टाकलं होतं. पण एवढी भारी झाली होती. थोडीशी तिखट झाली होती, पण मग मला काही एवढी वाटली नाही, मस्त झाली होती. खिचडी शिजवायला ठेवून दिली आणि अगोदर चहा पिऊन घेतला, कारण थोडीफार भूक लागली होती आणि दूध पण होतं. दूध दुसऱ्या तर काही कामाला येणार नव्हतं, म्हणून म्हणलं चहाच बनवू. आणि चहा पिणं होईपर्यंत खिचडी पण रेडी झाली. बघताच एकदम टेम्पटिंग वाटत होती आणि मला असंच आहे की मी जेवणाला असं बघूनच इमॅजिन करते की किती टेस्टी असेल वगैरे. आणि खरंच भारी झाली होती. आणि मध्येच मला चेंज पण करावं लागलं, कारण मला एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता. मग तो शूट केला आणि थोडाफारच म्हणजे मेकअप नव्हता केला, फक्त लिपस्टिक लावली होती आणि हेअर तेवढे नीट केले होते. बाकी मग मस्त घेतलं जेवायला आणि लोणचं पण घेतलं सोबत. लोणचं शिवाय मला खिचडी जातच नाही. तसं तुम्ही कुठून माझे व्लॉग्स बघता मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण कळेल की कुठून कुठून लोक माझे व्हिडिओज बघतायत. आणि नवीन व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटेल ते देखील मला कमेंट करून सांगा, म्हणजे त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवत राहील. कारण आता तर मी रेग्युलर दररोज व्हिडिओ बनवणार आहे, एक पण दिवस मिस करणार नाही. त्यामुळे तुम्हीच मला आता सुचवत राहा की मग कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला पाहिजे, तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील, त्यानुसार मग आपण व्हिडिओ बनवत जाऊ. तर मग मस्त जेवायला वगैरे घेतलं आणि जेवण केलं. तर आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.